मी आज तुम्हाला ही जी बोई मच्छी मार्केटमध्ये ती दाखवणार. हे बघा, हे जे गाल आहेत ते मी अशा पद्धतीने गाल काढून झाल्यानंतर मी हे पूर्ण हे कैचीने तुम्ही वेळी किंवा तुमच्या इथे जे साफ करायचं साधन असेल त्याच्याने काढून पहिले मी याचे कल्ले काढून घेते. मी ह्याची शेपटी काढलेली नाहीये कारण का आपल्याला ही खवलं ह्याची काढते. मी पहिल्यांदा सगळ्या ह्या बोई मासे गाल हे काढून घेते आणि हे जे आहेत हे ह्यांचे जे कल्ले आहेत ते काढून घेते. कधी कधी ह्या गालामध्ये चिखल देखील, तर हे पूर्णपणे कट करून हे गाल जे आहेत पूर्णपणे काढून टाकावे आणि ह्याच्यावरूनच कळतं की हे किती फ्रेश आहे. ते तुम्ही जेव्हा कधी मार्केटला जाता तेव्हा त्याचे जे गाल आहे हे किती लाल आहे ते बघून घ्यायचं. आपण इथे पाहू शकता इथे चिखल भरलेला आहे. तुम्ही हा जो गालफूड आहे हा घेणार नाहीये, हा मला घ्यायचा नाहीये. तो मी इथे अशा पद्धतीने ह्याचा गालफूड काढून घेतला आणि आपण पाहू शकता किती फ्रेश आहे. त्याचप्रमाणे मी ह्याचे हे साईड हे साईडचे कल्ले मी कैचीने कापून घेतलेले. आता ही जी ह्याची खवलं आहे ती मी मोरुलीवर काढून घेते म्हणून मी ही शेपटी आधी कट करत नाही. आता सगळ्याची खवलं काढून घेते. खवलं मी पहिली मोरलीवरती सगळी काढून घेते आणि जिथे कुठे मला वाटत आहे त्या ठिकाणी मी माझ्या नखात. तुम्हाला असं वाटत असेल मच्छी साफ झालेली आहे का? मच्छी अजून आपली साफ झालेली नाही आहे. हे फक्त आपण याचं बेसिक क्लिनिंग केले. मी आता हे चालू पाण्यामध्ये ह्यांना धुवून घेते. आता पण हे हाय प्रेशरनी पाणी मारते म्हणजे गालामध्ये कुठे चिखल अडकलेला असेल तर तो जेव्हा हे पाण्याखाली पकडाल त्यावेळेला इथे असं या पूर्ण पोटाच्या साईडला इकडे असं पूर्ण नख मारून एखाद दुसरं कुठे खाऊन राहिलेलं असेल. आपण पाहू शकता पाण्यामध्ये किती घाण निघाली. ही आता मच्छी आपण दुसऱ्यांदा धुवून घेतली. हे अजून आपल्याला कट करायचं आहे. आपण पाहू शकता आता ही पूर्णपणे अशी मी त्याची खवलं काढून. आता हे मी मोरलीचं देखील सगळी खवलं जी असतात लागली ती क्लीन करून घेतलेली आहे. त्याच्या इथे देखील खवलं असतात तर ती देखील तुम्ही. मला ह्याचे एक तुकडे हवे आहेत म्हणून मी याचं जे डोकं आहे हे वेगळं करणार आहे. इथून मी कट करते. त्याच्या पोटामध्ये आपण पाहू शकतो ह्याच्या पोटामध्ये काहीच घाण नसतं, फक्त शेवाळ खातो त्याच्यामुळे पोट आपण त्याचं पाहू शकतो. आणि ह्याच्या मानेच्या इथे हा जो भाग असतो इथे पित्त असतं आणि हे जे आहे हे कडक असतं. तर हे सगळं जे काही आहे आतमध्ये ते काढून घ्यावं. हा जो पित्त आहे हा कधी मच्छीमध्ये फुटून देऊ नका. हा जर पित्त फुटला तर ती मच्छी पूर्ण तुम्हाला कडू लागेल. आता हा मला फ्रायसाठी हवा आहे म्हणून मी ह्याला क्रॅक करून घेते आणि त्याची ही शेपटी आहे. जर हा बोई मासा मोठा असेल तर तुम्ही ह्याचे 2 किंवा 3 पीस करू. आता हा मी दुसरा घेते. सेम प्रोसेस. मी थोडं मानेच्या इथून कापून घेते. पोटामध्ये काहीच घाण नाही आहे. पण जर इथे काही आतडं वगैरे असतील तर त्याची अशी काढून घ्या. हे घाण काढलेले हे क्लीन आहे. आता ही आपली सगळी मच्छी कापून झालेली आहे. आता आपण हे धुवून घेणार आहोत. इथे आपण 2 पाण्यात धुवून घेणार आहोत. जास्त पाणी नाही, ऑलरेडी आपण 2 वेळा धुतलेलं आहे. सो ही एक कापून झाल्यानंतर आपण 2 पाण्यामध्ये धुणार आहोत आणि ही मी आता डायरेक्टली असं पाण्यातून वॉश करून ही मच्छी आपली एका पाण्यात धुवून झालेली आहे. आपण अजून एकदा ह्याच्यावरती थोडंसं धुवून घेणार आहोत. आपण पाहू शकता ही आपली मच्छी साफ झालेली आहे. 2 वेळा धुवून झालेली आहे. डिटेल व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेली आहे.